नमस्कार, मी मंगेश महाले. सकाळ न्यूजरूममध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे. सध्या देशभर थंडीची लाट सुरू आहे आणि येत्या आठवड्यात संपूर्ण देशभर आणि अर्थात महाराष्ट्रातच त्याची परिस्थिती काय असेल याविषयी जाणून घेऊयात डॉक्टर साबळे सरांकडनं. सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये साधारणपणे 1022 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब वाढलेला आहे. जेव्हा हवेचा दाब वाढतो तेव्हा किमान तापमान प्रचंड वेगाने घसरतं आणि आता तिथं -7 डिग्री सेल्सिअस तापमान साधारणपणे काही 2-3 दिवस आहे. ही परिस्थिती काश्मीरची आहे. राजस्थान तीच परिस्थिती आहे, पण तिथं 1020 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे. त्याहून थोडं कमी तीव्रता थंडीची आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागामध्ये देखील हवेचे दाब अधिक आहेत आणि त्यामुळं तापमान देखील मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे, किमान तापमान. त्याचप्रमाणे गुजरात आणि महाराष्ट्र ह्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रावर ती 1016 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब आहे. तो हवेचा दाब उत्तरेकडील हवेदाबापेक्षा कमी असल्यानं वाऱ्याची दिशा किंवा रोड पाथ ज्याला म्हणतो आपण, विंड पाथ म्हणतो, तो उत्तरेकडनं दक्षिणेकडे आणि विशेषतः ईशान्येकडून इकडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने येतो आहे आणि त्यामुळं गेल्या काही दिवसात तापमान वेगाने घसरतं आहे आणि काल साधारणपणे निफाडला 1008 डिग्री सेल्सिअस, तर नाशिकला देखील मोठ्या प्रमाणात घसरलं. आजचं निफाडचं तापमान आहे 4 डिग्री सेल्सिअस, पुण्याचं तापमान आहे 7.7 डिग्री सेल्सिअस. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी वाढते आहे, थंडीचं प्राबल्य वाढतं आहे आणि हे प्राबल्य वाढत असताना दक्षिणेकडचा थोडासा विचार केला आपण तर कर्नाटक, केरळ, त्यानंतर तामिळनाडू या भागावरील देखील हवेचे दाब कमी होत आहेत आणि जेव्हा हवेचे दाब वाढत आहेत आणि जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा तापमान घटतं वेगाने. त्यामुळे संपूर्ण भारतावरती एक थंडीचं मोठा आपल्याला थंडी मोठ्या प्रमाणात दिसून येईल. त्याचप्रमाणे किमान तापमान मोठ्या प्रमाणात घसरेल. संपूर्ण भारतावरची ही परिस्थिती महिनाअखेरपर्यंत राहील. यात मला एक अत्यंत महत्त्वाची बाब सांगायची. आम्ही जो अभ्यास केला गेल्या 30 वर्षाचा हवामानाचा, त्यात असं दिसून आलं की 52 आठवडे वर्षाचे आहेत, त्यातला हा 52वा आठवडा आहे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे 52वा आठवडा. हा सगळ्यात थंड 30 वर्षाचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं. पण अलीकडं गेल्या 4-5 वर्षात असंही दिसून आलं आहे 2011 सालापासून की जानेवारीचा पहिला आठवडा देखील अतिथंड आठवडा म्हणून आता काही वेळेला नोंदला गेलेला आहे. विशेषतः 2011मध्ये निफाडलाच साधारणपणे 1 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदलं गेलं होतं. तसं ज्यावेळेला थंडी ही वाढते ती केवळ उत्तरेकडनं येणारे थंड वारे, चिल्ड वारे हे दक्षिणेकडे जेव्हा येतात आणि त्याचा रोड पाथ निश्चित होतो त्यावेळेला ही थंडी वाढते आणि त्यामुळंच निफाड, नाशिक या भागामध्ये थंडी जास्त आहे. त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, आता फोरकास्ट आपण पाहू पुढं काय घडणार आहे, तर विदर्भात देखील थंडीचं हे वाढणार आहे, प्राबल्य वाढणार आहे. बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान भविष्यकाळात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर जे नागपूर असेल, इतर जे विदर्भातले जिल्हे आहेत तिथं देखील थंडी वाढणार आहे आणि ती 1 आणि 2 तारखेला, त्याच दरम्यान 2 आणि 3 तारखेला विशेषतः अतिशय जास्त थंडी राहणं शक्य आहे. विशेष करून निफाड, मालेगाव, त्याचप्रमाणे जळगाव, त्याचप्रमाणे नगर, अहमदनगर, पुणे देखील याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि ही स्थिती साधारणपणे 2-3 तारखेला येणार आहे. या थंडीमुळं 8 अंश सेल्सिअसपेक्षा थंडी जेव्हा कमी होते तेव्हा सर्व पिकांवर त्याचे परिणाम होतात. पिकं संघर्ष करतात, बचाव करायचा प्रयत्न करतात या थंडीपासून. परंतु ही थंडी जी असते ती कधी नोंदली जाते ते पण आपण समजून घेऊया. पहाटं साधारणपणे 6 ते 7मध्ये थंडीचं प्राबल्य अधिक असतं, 6 वाजता, आणि म्हणून 7:22 हे रेकॉर्ड केलं जातं की मिनिमम टेम्परेचर काय होतं, किमान तापमान काय होतं. तेव्हा आपल्या लक्षात येतं म्हणजे थंडीचा कालावधी, अतिथंडीचा कालावधी सकाळी पहाटे 6 ते 7मध्ये असतो. हे असं जरी असलं तर तेवढ्या 1 तास 2 तासामध्ये संपूर्ण पिकांचं नुकसान होऊ शकतं, फळबागांचं नुकसान होऊ शकतं. याच्यामध्ये पिकांचं, वनस्पतीचं एक विशिष्ट तापमान मोजता येतं. त्याचे देखील एक मीटर्स आहेत की किंवा डिग्री याच्यामध्ये मोजता येतं.
बाहेरचं तापमान हवेचं आणि पिकाचं किंवा वनस्पतीचं तापमान या दोन्हीमध्ये जर प्रचंड फरक असेल तर वनस्पती बाहेरच्या तापमानाशी ॲडजस्ट करू शकत नाहीत. काही वेळेला 2011 साली आपण हे पाहिलं आहे की सूर्यफुलाचं पीक देखील केवळ थंडीमुळं गेलेलं पाहिलं आपण. हा शॉक बसतो, हा थंडीचा शॉक काय बऱ्याच वेळा बरीचशी पिकं सहन करू शकत नाहीत. मग याच्यावरती काय उपाययोजना करायच्या ते आपण नंतर पाहू. पण एकूणच परिस्थिती ही साधारणपणे डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा अतिथंडीचा असणार आहे. त्यात 2 आणि 3 तारीख जानेवारीची जास्त थंडीची असणार आहे आणि हे पुढचे 2 दिवस देखील सलग यापुढचे हे देखील अतिथंड असणार आहे. त्यामुळं शेतकरी असतील, नागरिक असतील, या सगळ्यांनी विशेष काय काळजी घ्यायची आपली ते आपण नंतरच्या भागात याच भागात आपण नंतर पाहूया. वर्षाचा शेवटचा आठवडा म्हणजे डिसेंबरचा हा सगळ्यात थंड हवामान असतं. या हवामानाचा परिणाम द्राक्ष आणि आंब्यांवर पण होतो. याबाबत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची याबाबत साबळे सर सांगतील. आता या सर्व जेव्हा तापमान घसरलं आणि 1.8 सेल्सिअसपर्यंत निफाडला आलं, नाशिकला देखील बरंच घसरलं, त्याच भागात द्राक्षाचं फार मोठं पीक आहे आणि तिथली द्राक्षे एक्सपोर्ट होतात. कुठं होतात? युरोपमध्ये, लंडनला, त्याचप्रमाणे रशियाला देखील होतात. आणि हा एक्सपोर्ट क्वालिटी जे द्राक्ष आहेत त्याला जर का असं प्रकारे स्कॉर्चिंग झालं, चिरा पडल्या, तर तो माल सगळाच खराब होतो. परदेशाची मार्केटमध्येच काय, पण भारतीय मार्केटमध्ये पण त्याला मग मागणी राहत नाही. आणि एवढा मोठा खर्च शेतकरी करतात आणि त्यावेळेला असं जर घडलं तर मग त्यावेळेला काय करायचं हे फार महत्त्वाचं आहे. बागांमध्ये पाठच शेकोट्या केल्या पाहिजेत. छोट्या शेकोट्या सकाळी 6 वाजता पेटवणं आणि बागेचं तापमान 1 किंवा 2 अंश सेल्सिअसनी वाढवणं हे गरजेचं आहे. ड्रिपने पाणी देत असाल तर सायंकाळी पाणी चालू करणं आणि पाटाचं पाणी असेल इतर पिकांना तर तेही संध्याकाळी देणं. पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं. या नियमाप्रमाणे पिकांच्या मुळ्यांच्या जवळ आणि जमिनीचं जे काय तापमान आहे ते देखील फार घसरू नये यासाठी पाण्याचा उपयोग खूप चांगला होतो. त्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल तिथं त्यांनी पाणी द्यावं संध्याकाळी. सकाळी शेकोट्या कराव्यात. हे झालं द्राक्ष बागेमधलं. त्याचप्रमाणे आंबा बागेमध्ये शेतकऱ्यांना अशी चिंता निर्माण झाली की आता एवढी थंडी वाढलेली आहे की त्यामुळं मोहर निघायला उशीर होणार आहे. हे सरळ आहे आणि तापमानाशी मोहराचा संबंध आहे. आणि मग त्याच्यावर काय परिणाम होतील तर तिथे देखील शेकोट्या करणं, जे मोठे शेतकरी आहेत, एक्सपोर्ट आंबा होतो आहे ज्यांचा बागांमधनं, ते वेगवेगळा पालापाचोळा गोळा करणं आणि तो गोळा करून सकाळी छोट्या शेकोट्या करून पेटवणं की ज्यामुळे 1 ते 2 अंश सेल्सिअसने तापमान जरी वाढलं तरी नुकसान पातळी कमी होऊ शकते. द्राक्षामध्ये असेल, आंब्यामध्ये असेल, नुकसान वाचवण्यासाठी ही उपाययोजना करणं गरजेचं आहे. जनावरांसाठी विचार केला तर आपण जनावरांनी शेडमध्ये बांधली पाहिजेत, ओपनमध्ये बांधू नयेत जनावरं. शेवटी झाप बांधले पाहिजेत शेडला असतील तर. कुक्कुटपालनामध्ये लाईटचे बल्ब लावले पाहिजेत रात्री आणि ज्यामुळे थोडी का होईना तापमान कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये वाढेल आणि पक्षी मरणार नाहीत. थंडीचा फार मोठा परिणाम होत असतो, आपल्या लक्षात येत नाही आणि नंतर आपण नुकसान झाल्यानंतर जागे होतो. त्याच्या आधीच ह्या उपाययोजना कराव्यात असं मला वाटतं. वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडं राहणार असल्यामुळे थंडीची तीव्रता राज्यात जास्त असणार आहे. 2 आणि 3 तारखेला थंडीचं प्रमाणही जास्त असणार आहे. हा होता या आठवड्याचा थंडीबाबतचा अंदाज. पुढच्या आठवड्यातही याबाबत आपण डॉक्टर रामचंद्र साबळे सरांकडून जाणून घेणार आहोतच. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वाघमारेसह मी मंगेश महाले. धन्यवाद.